नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आजची आपली कविता फार खास आहे बरं. खास अशी की मी माझ्या होणाऱ्या ओहूंसाठी केली होती जेव्हा मी रिलेशनशिप मध्ये होते तेव्हा. पण याचा अर्थ असा नाहीये की मी नाही आता रिलेशनशिप मध्ये, बट तेव्हाच्या जुन्या ज्या कविता आहेत, ही कविता जवळजवळ 2020 ची आहे. तर तुम्हाला वाचायला नक्की आवडेल का किंवा ऐकायला नक्की आवडेल? तर चला तर मग आपण सुरू करूया माझी फेवरेट कविता, ओढ. आपल्या कवितेचं नाव आहे ओढ. साद आली ओळखीची या कानी, आपुलकी अन प्रेमाची. जाग आली पहाटेच्या स्वप्नांतून, त्या व्यक्तीला जाऊन भेटण्याची. ओळखीची ही साध मनात घर करून होती. या साजणीला साजणासाठी सजण्याची ओढ होती. रोज साजना सोबतची स्वप्न रंगवत, ती त्यात सुखाचे रंग भरते. असं वागेन तसं करेन असं म्हणत, स्वतःच त्यात गुंग होते. स्वप्नातलं सत्यात अवतरण्याची ती वाट बघते. त्या कल्पनेनं ती गालातल्या गालात गोड लाजते. त्यांच्या मिलनाची ते गृहप्रवेशाची, अशा अनेक गोड येणाऱ्या गोष्टींची ती कल्पना करते. सत्यात अवतरण्याआधीच ती ते सारं मनानं जगून घेते. तिची स्वप्न उतरतील जेव्हा सत्यात, अनन्यसाधारण महत्व असेल त्या क्षणांचं तिच्या या आयुष्यात. तर त्यातलं एक स्वप्न साकार झालेलं आहे, ते म्हणजे आमची एंगेजमेंट झालेली आहे आणि काही महिन्यांनी लग्न सुद्धा असेल. सो कशी वाटली तुम्हाला माझी ही कविता नक्की कळवा. हा, आता फंबल होत आहे बिकॉज कसं ते गालावर अँड ऑल तुम्ही ऑब्झर्व करतच असाल. तर त्याला कविता येते का? त्याला नाही कविता येत, पण त्याच्याकडे पाहून मला कविता येते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याला छान स्केचिंग करता येतं, पेंटिंग्स करता येतात. तो एक आर्टिस्ट आहे. तर असं म्हणतात की कदर करणारा हवा. माझ्या कवितांची त्याला कदर आहे आणि त्याच्या आर्टिस्टची मला. तर तुम्ही या कवितेला किती रेटिंग्स द्याल किंवा किती भरभरून प्रेम द्याल, ह्यावर ठरेल तुम्हाला कविता आवडतायत की नाही. तर चला तर मग आपण भेटूया पुढच्या भागात नवीन कविता घेऊन. थँक्यू.